चला यानंतर आपण स्वाध्याय 1.1 मधील दुसरा प्रश्न शिकूया आणि तो आहे 1 ते 100 संख्यांमध्ये जोडमूळ संख्यांच्या रिकामी जागा जोड्या आहेत. पर्याय आहेत 8, 6, 10 आणि 12. चला मग 1 ते 100 संख्यांमध्ये जोडमूळ संख्यांच्या एकूण किती जोड्या असतील? मग याचा उत्तर तुम्हाला शोधायचं असेल तर तुम्हाला जोडमूळ संख्या म्हणजे काय याचा पहिल्यांदा अर्थ समजायला हवा. मग जोडमूळ संख्या म्हणजे काय? तर जोडमूळ संख्या म्हणजे इथं माझ्याकडे एक रफ कागद आहे, तिथं मी लिहत जाईन. ठीक आहे. जोडमूळ संख्या म्हणजे दोनचा फरक असलेल्या किंवा दोनचा फरक असणाऱ्या मूळ संख्या. जोडमूळ संख्याचा अर्थ काय होतो? दोनचा फरक असणाऱ्या मूळ संख्या म्हणजेच जोडमूळ संख्या. मग आता या जोडमूळ संख्या शोधण्यासाठी चला आपण लिहून बघूया. प्रश्नात तुम्हाला 1 ते 100 मधील जोडमूळ संख्या शोधायला सांगितले आहे. ठीक आहे. मग जोडमूळ संख्या ओळखताना आपण लिहत नेऊया. जोडमूळ संख्या कुठून सुरू होतात? 2 पासून. 2, 3, त्यानंतर येणारी मूळ संख्या 5, 7, त्यानंतर कोणती मूळ येईल? 11, 13, 17, 19 इत्यादी. याप्रमाणे मी मूळ संख्या आधी लिहून घेतलं. ठीक आहे. आता या मूळ संख्यामध्ये 2 मूळ संख्या घेत जा आणि त्यांच्यातील फरक 2 निघतो की नाही ते बघा. 2 आणि 3 या 2 मूळ संख्या घेतल्यास 2, 3. आता जोडी घ्या म्हणजे 2 संख्या एकत्र घ्या. 2 आणि 3 यांची जर जोडी घेतली तर फरक कितीचा दिसत आहे? फरक म्हणजे वजाबाकी करा. 3 2 गेले 1चा. मग आपल्याला फरक कितीचा पाहिजे? 2चा फरक पाहिजे. मग 3 आणि 2 मध्ये 1चा फरक आहे म्हणून ही जोडमूळ नाही. ठीक आहे. या जोडमूळ नाहीत. त्यानंतर 3 आणि 5 घेतल्यास आता 3 नंतर 5 घ्या. मग 3 आणि 5 मध्ये फरकचा किती दिसत आहे? 5 3 गेले 2. वजाबाकी 2 आली किंवा फरक 2 आला म्हणजे या जोडमूळ संख्या आहेत. तर याप्रमाणे 5 आणि 7 घ्या. याच्यामध्ये सुद्धा फरक 2चा निघतो म्हणून ही सुद्धा जोडमूळ आहे. त्यानंतर 7 आणि 11 जर घेतल्या तर 11 7 गेले 4चा फरक निघतो. मग ही जोडमूळ नाही. ठीक आहे. जोडमूळ असलेल्या रेड देतो आणि जोडमूळ नसणाऱ्या चूक देतोय. त्यानंतर आता 11 आणि 13 घ्या. याच्यामध्ये सुद्धा फरक कितीचा निघतो? 2चा म्हणजे ही सुद्धा जोडमूळ होईल. तर अशा प्रकारे 2चा फरक असणाऱ्या जोडमूळ संख्या आपण शोधत गेले तर आपल्याला मग पुढील प्रमाणे जोडमूळ संख्या मिळतील. कोणकोणत्या जोडमूळ मिळतील? 1 ते 100 संख्या मधील किंवा 1 ते 100 संख्यापर्यंतच्या जोडमूळ संख्या बरोबर. निळी पेन वापरायला पाहिजे होतं तरी पण काय होत नाही. बघून घ्या. 1 ते 100 संख्यामधील जोडमूळ संख्या शक्यतोवर या सर्व पाठ करून ठेवा. तर पहिली जोडमूळ मग असे आपण काढलो. पहिली जोडमूळ कोणती मिळाली आहे? मग 3, 5. दुसरी जोडमूळ मिळते 5 आणि 7. नंतर ती जोडमूळ मिळेल 11 आणि 13. आणि पुढे जाऊन कोणकोणत्या मिळतील? चौथी जोडमूळ मिळेल तुम्हाला जवळपास 17, 19. त्यानंतर 5वी जोडमूळ मिळते 29, 31. याच्यामध्ये 2चाच फरक आहे. 6वी जोडमूळ मिळेल 41, 43. नंतरची जोडमूळ आहे 59, 61. आणि 8वी जोडमूळ आहे 71, 73.
तर अशा प्रकारे एकूण 8 जोड्या मिळतील. किती जोड्या? 8 जोड्या. म्हणजेच तुमचा उत्तर किती आहे? म्हणून तुमचा उत्तर होईल उत्तर बरोबर पहिला पर्याय. अशा प्रकारे तुमचा दुसरा पर्याय प्रश्न या ठिकाणी संपला.